मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। सोलापूरचे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वात देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। यावेळी नरेंद्र काळे यांच्याबद्दल ते म्हणाले की सोलापुरात कोठे कुटुंबियांचं प्रस्थ आहे। तसेच सुशील कुमार शिंदे यांचे निवडणूक कॅम्पेनिंग सांभाळणारे तात्या कोठे यांचे नातू असणारे देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। कोठे कुटुंबातील व्यक्तीसोबत आल्याने निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे व लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नक्कीच भाजपला याचा फायदा होणार आहे। तसेच देशाचे पंतप्रधान यांच्यावर विश्वास ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर विश्वास ठेवत फडणवीसांनी भेट घेण्यासाठी बोलावलं होतं। शहराच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झालेली असून पालकत्व स्वीकारत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं असल्याचं देवेंद्र कोठे यांनी म्हटलंय। त्याचबरोबर नक्कीच सोलापूर लोकसभा मतदारसंघात निकाल हा भाजपच्याच बाजूने असेल असे देखील शेवटी त्यांनी म्हटलंय। आज पक्ष प्रवेश करून घेतलेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी काय माननीय देवेंद्रजी कोठे जे 2 वेळा नगरसेवक आहे। एक सोलापूरमध्ये कोठे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्थ आहे। गेले 40 वर्ष झालं सुशील कुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन माननीय तात्या कोठे जी करत होते। त्यांचे नातू देवेंद्रजी कोठे 2 वेळा नगरसेवक आहे। ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकसभेच्या सीटवर याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि एक चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। देवेंद्रजी कोठे यांना निश्चितपणाने याचा उपयोग पार्टीला चांगल्या पद्धतीने। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो। माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात समाजकारणात मागच्या 40 वर्षापासून योगदान आहे। याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती। साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं। आज त्यांची मी भेट घेतली। शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला आहे की मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभा राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतो आहे। तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे। काय सांगा, सोलापूरच्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे रिंगणात आहे, उमेदवार असणार आहे, तर तुम्हाला तिकडला प्रचाराची धुरा सांभाळा। देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत असल्यामुळं समस्त देशवासियांची भावना आहे की देशात पुन्हा मोदीजींचं 3री बार सरकार आलं पाहिजे। राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कार्याचा झपाटा लावला आहे त्यामुळे निश्चितच शहरातलं पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, इथल्या नागरिकांचं कौल या 2 नेतृत्वांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे हा शहराचा रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीच्या मागे असेल अशी मला खात्री वाटते।